दादा, आज पालखी तुमच्या तालुक्यामध्ये येत आहे, काय भावना आहेत, काय सांगाल? आम्ही दरवर्षी दौंड तालुक्यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अतिशय उत्साहानं स्वागत करतो. 2 मुक्काम या तालुक्यामध्ये होतात आणि या कालावधीमध्ये हा पालखी सोहळा सुरक्षित सुनियोजन पद्धतीनं पार पडत असताना या तालुक्यातील जनतेचा त्याच्यामध्ये सहभाग राहावा, व्यवस्थेमध्ये आमचं सगळ्यांचं पदाधिकाऱ्यांचं योगदान राहावं आणि संपूर्ण शासकीय व्यवस्था या पालखी सोहळ्यासाठी सज्ज करून स्वागतासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. दादा, पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष काळजी घेतलेली दिसत आहे. प्रत्येक ज्या ठिकाणी पालखी सोहळ्याचं मुक्काम आहे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु सकाळी आमच्या निदर्शनात एक गोष्ट आली की मुख्यमंत्री आरोग्य रथ आहे, हा आरोग्य रथ खऱ्या अर्थाने 6 तारखेला याचं निविदा काढल्या होत्या आणि ते 8 तारखेला पालखी सोबत असायला पाहिजे होते, पण ते रथ पालखी सोबत आले नाहीत. आज लोणी काळभोर मध्ये ते सकाळी आले होते, रथ आले, परंतु त्या रथात ना डॉक्टर होते ना कुठली औषधं होते. तर अशा पद्धतीचा निष्काळजीपणा जरा थोडासा पालखीमध्ये दिसतोय. पालखी सोहळ्यामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या नवीन व्यवस्था करण्याचा प्रयत्न शासनाने केला. अगदी पालखी मार्गाच्या निर्मितीपासून तर आता पूर्वी पावसाळ्यामध्ये जे काही जर्मन हँगर पूर्वी नसायचे ते जर्मन हँगर आले. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी तिथं शौचालयाची व्यवस्था झाली. यावर्षी स्नानगृहाची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि दरवर्षी शासन त्याच्यामध्ये नवीन काहीतरी करतंय. त्याच्या मागे वारकऱ्यांना सगळी सुविधा व्हावी हाच उद्देश आहे. दिंड्यांना सुद्धा अनुदान या सरकारनं सुरू केलं, त्यामुळे जे घडलंय ते त्याच्यामध्ये एखादी त्रुटी राहू शकते, परंतु आज आपण जे निदर्शनास आणलेलं आहे ते तातडीनं शासनाच्या लक्षात आणून देऊन या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काळजी घेऊ. आज पालखी तुमच्या तालुक्यामध्ये येते, काय विठुरायाला तुमचा साकडा असणार आहे? यावर्षी खरं तर आठवड्यापूर्वी खूपच चिंतेची परिस्थिती होती. पाऊस झाला नव्हता. जलसंपदा विभागाच्या वेगवेगळ्या प्रकल्प आम्ही वेळीच केल्यामुळे यावर्षी दौंड तालुक्याचं संकट आम्हाला विशेषतः बेबी कॅनॉलमुळे त्याची तीव्रता कमी राहिली. मेन कॅनॉलचं नियोजन आम्ही चांगलं केलं तरी सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये पाऊस कधी पडणार हा प्रश्न होता. परंतु विठुरायाच्या कृपेनं पालखी सोहळा सुरू होण्याच्या आधीच अतिशय दमदार असा पाऊस या परिसरामध्ये आणि धरण क्षेत्रात झाल्यामुळे परिस्थिती सुधारतीये आणि विठुरायाकडे तेच आमचं साकडं राहील की यावर्षीचा पावसाळा चांगला जावा आणि शेतकऱ्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असणारा निसर्गाचा जो पाठबळ आहे ते शेतकऱ्याला मिळावं हीच आमची या निमित्तानं